विद्यार्थी मित्रांनो, ट्रिग्नॉमेट्रिक पार्ट 1 यामध्ये आपण एक्झाम्पल बघत आहोत. या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण काही एक्झाम्पल बघणार आहोत. पहिलं एक्झाम्पल बघा. इफ cosec theta plus cot theta is equal to 5, find cot theta, cosec theta, tan theta or any other ratio. म्हणजे cosec theta plus cot theta 5 दिला आहे, तर cot, cosec, tan किंवा sin किंवा cos किंवा sec सगळे रेशो आपल्याला काढता येतील. जो विचारलेला असेल तो आपल्याला काढता येईल. आणि अजून याची किंमत आहे cosec theta प्लस दिला आहे, तिथे मायनस देऊ शकतात. नंतर हा जो 5 आहे तो 1 2 3 4 5 एनी कॉन्स्टंट घेऊ शकतात तुम्ही. त्याच्यानंतर इथे sec थीटा आणि tan थीटा घेऊ शकता. त्याच्यानंतर sec थीटा मायनस tan थीटा इतक्या किमती तुम्ही घेऊ शकता. म्हणजे एक प्लस मायनस या दोन झाल्या, sec आणि tan प्लस मायनसच्या दोन, हे चार किमती. अधिक हा कॉन्स्टंट वेगळ्या प्रकारे बदलू शकतो. दुसऱ्या किंवा तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये ते दिलेलं आहे, ते आपण बघणारच आहोत. पण आता याचा आन्सर बघूया आपण. आन्सर इकडे दिलाय बघा. व्हॉट इज गिवन? cosec theta plus cot theta is equal to 5 दिलेला आहे. तर याच्यावरून तुम्हाला cosec theta minus cot theta मिळणार आहे. ही आयडेंटिटी आहे बघा. cosec square theta minus cot square theta is equal to 1. ह्या आयडेंटिटी वरून आपल्याला मिळेल cosec theta minus cot theta into cosec theta plus cot theta is equal to 1. हे कशावरून? तर a square minus b square आपल्याला लिहिता येतो a minus b into a plus b. a square minus b square काय लिहितात आपल्याला? a minus b into a plus b. त्याप्रमाणे हे a minus b into a plus b प्रमाणे लिहिलं आहे. आता तुम्हाला cosec theta plus cot theta ची किंमत दिलेली आहे, म्हणून आपण हा जो ब्रॅकेट आहे तो राईटला घेऊ. म्हणजे काय आलं? cosec theta minus cot theta is equal to 1 upon cosec theta plus cot theta. मग आता cosec theta plus cot theta 5 आहे, म्हणून त्याची किंमत झाली 1 upon 5. म्हणजे याचा अर्थ असा आहे की cosec theta plus cot theta आणि cosec theta minus cot theta is equal to काय मिळालं तुम्हाला? 1/5. इक्वेशन 1 मध्ये राईट हँड साइड 5 आहे, इक्वेशन 2 मध्ये 1/5 आहे. मग तुम्हाला आता cot theta पाहिजे. आपण जर 1 आणि 2 ची बेरीज केली, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ऍडिशन केली तर cot कॅन्सल होईल आणि सबट्रॅक्शन केली तर cosec कॅन्सल होईल. म्हणून आपण काय cot पाहिजे, म्हणून काय करतोय? सबट्रॅक्टिंग 1 and 2. 1 आणि 2 ची जर वजाबाकी केली तर cosec आणि cosec कट होईल. cot आणि हा मायनस मायनस प्लस cot म्हणजे काय होणार? 2 cot थीटा. राईट हँड साइडला काय होईल? 5 minus 1/5 इज इक्वल टू किती येतील ते? 24/5. अशा प्रकारे cot थीटा आहे 12/5 आणि tan थीटा आहे 5/12 रेसिप्रोकल. आणि तुम्हाला आता tan थीटा विचारला आहे, cosec पण विचारला आहे. ऍडिंग 1 and 2 जर 1 आणि 2 ची बेरीज केली तर cot आणि cot कॅन्सल होईल आणि काय मिळेल? 2 cosec theta is equal to 5 plus 1/5 is equal to काय मिळेल? 26/5. therefore cosec theta will be 2 to कट होईल, म्हणजे 2 ने डिवाइड केल्यावर 13/5 असं मिळेल. मग याच्यावरून तुम्ही sin थीटा लिहू शकता 5/13. तुम्ही मग sec थीटा पण काढू शकता. म्हणजे सगळे रेशो आपल्याला काढता येतील, जे किमती विचारले ते आपल्याला काढता येईल. पण मेन जे आहे की हे जे इक्वेशन दिले त्याच्यावर इक्वेशन नंबर 2 मिळवणे हे जास्त महत्त्वाचं आहे. मग त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन केल्यावर तुम्हाला एक रेशो कट होतो, दुसरा मिळतो. आणि एकदा कोणता तरी रेशो मिळाला
इतर रेशो कशा काढायचे आपल्याला माहितीच आहे, किंवा दोन तर कमीत कमी याच्यावरून सबट्रॅक्शन आणि ऍडिशन करून दोन तर रेशो मिळून जातात, त्यांचे रेसिप्रोकल घेतले की अजून दोन मिळतात. मग आपल्याकडे आयडेंटिटी आहे, कॉस थिटा मिळाला तर कॉस स्क्वेअर लिहायचा, 1 मायनस साइन स्क्वेअर वरून तुम्ही साइन पण काढू शकता, सगळे रेशो आपल्याला मिळू शकतात. तर दुसरं बघा, तुम्ही दुसरं उदाहरण काय दिलं आहे, मी सांगितलं की हा कॉन्स्टंट कोणताही घेऊ शकता तुम्ही. तर दुसरं दिलंय कोसेक थिटा मायनस कॉट थिटा इज इक्वल टू 5 दिले, पी दिलंय, सॉरी कोसेक थिटा मायनस कॉट थिटा किती दिलं आहे, पी, म्हणजे 5 मी सांगितलं ना तुम्हाला एनी कॉन्स्टंट घेऊ शकता, मग पी दिलाय आणि काय विचारलं, फाइंड कॉट थिटा. आता सेम ही जी आयडेंटिटी आहे त्याचा फॅक्टर काढल्यानंतर तुम्हाला कोसेक थिटा प्लस कॉट थिटाची किंमत येईल 1 अपॉन कोसेक थिटा मायनस कॉट थिटा मिळेल. म्हणून कोसेक थिटा प्लस कॉट थिटा किती येईल, मग 1 अपॉन पी, म्हणजे 1 अपॉन 5 होता का नाही, तर तिथे 1 अपॉन पी मिळाला. आणि एक किंमत प्लस मध्ये दिली तर दुसरी किंमत इथे मायनस मध्ये रेसिप्रोकल मिळेल, प्लस मायनस मध्ये दिलाय तर आता प्लस मध्ये रेसिप्रोकल आपल्याला मिळालाय. आता आपल्याला काय पाहिजे, कॉट थिटा पाहिजे. म्हणून तुम्हाला परत पहा, हा मायनस आहे आणि हा प्लस आहे, म्हणजे तुम्हाला सबट्रॅक्टिंग करावं लागेल, परत सबट्रॅक्टिंग 1 and 2. त्यातही काय करावं लागेल, तुम्हाला कॉट थिटा मिळवायचा आहे. तुम्ही जर का 1 आणि 1 मधून 2 वजा केले तर ते -2 कॉट थिटा मिळते. म्हणून सबट्रॅक्टिंग आपल्याला 2 -1 करावं लागेल, म्हणजे आपल्याला हे प्लस टर्म आहे आणि मायनस मायनस प्लस होईल, काय होईल, मग 2 कॉट थिटा मिळेल. 2 कॉट थिटा मिळाल्यानंतर राईट ला येईल 1 अपॉन पी मायनस पी, कारण आपण 2 मधून 1 वजा केला आहे, म्हणून हे 1 अपॉन पी मायनस पी म्हणजे 1 मायनस पी स्क्वेअर अपॉन पी होईल. आणि अशा प्रकारे कॉट थिटा येईल 1 मायनस पी स्क्वेअर डिवायडेड बाय 2p. या पुस्तकामध्ये एक एमसीक्यू मध्ये हे दिलेलं आहे तुम्हाला, तिथे पी एक वेगळा कॉन्स्टंट असू शकतो, क्यू असू शकतो, के असू शकतो, कोणता पण कॉन्स्टंट आपल्याला देऊ शकतात. आता कॉट मिळाला का नाही, मग तुम्हाला टॅन पण मिळू शकतो. तुम्ही जर का यांची ऍडिशन केली तर तुम्हाला कोसेक थिटाची किंमत मिळू शकते. तुम्ही जर का कोसेक थिटा मिळाला आहे तर साइन मिळवू शकता. अशा प्रकारे मग हा कॉट आहे तर टॅन पण मिळेल, म्हणजे सगळे रेशो तुम्हाला जो विचारलेला आहे ते रेशो तुम्हाला इथे मिळू शकतात. आता मी तुम्हाला सांगितलं की हे कोसेक कॉटचं कॉम्बिनेशन आहे, तसं सेक आणि टॅनचं पण कॉम्बिनेशन राहू शकतं. तर 3 नंबरचं एक्झाम्पल आपण तसं लिहिलं आहे बघा. 3 नंबर मध्ये काय लिहिलंय, टॅन थिटा प्लस सेक थिटा इज इक्वल टू 1.5 दिले, म्हणजे जो कॉन्स्टंट 5 होता किंवा पी होता इथे 1.5 आहे. तर ती जी आयडेंटिटी आहे आपली ते सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा आहे, म्हणून आपण सेक थिटा प्लस टॅन थिटा लिहून घेऊ. राईट ला 1 अपॉन 1.5 म्हणजे यू कॅन राईट 3/2. याला इक्वेशन नंबर 1 देऊन द्या. जसं मागच्या वेळी मिळालं तसं दुसरं इक्वेशन आपल्याला हे मिळेल बाय रायटिंग सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे. इथे फॅक्टर काढा. असे फॅक्टर पडते. मी तुम्हाला सांगितलं प्लस मध्ये किंमत आहे तर दुसरी मायनस मध्ये मिळेल. मग काय होईल बघा, सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा. म्हणजे काय होईल, सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू काय मिळेल, 1 अपॉन 3/2 आहे त्याची किंमत. म्हणजे काय होईल
2/3. sec theta minus tan theta किती आला 2/3. आता तुम्हाला tan विचारलाय बघा, मग सबट्रॅक्शन करा. 1 आणि 2 ची इक्वेशन नंबर 2 आहे समजा, सबट्रॅक्शन केली तर आपल्याला 2 tan theta मिळेल बघा. 2 tan theta इज इक्वल टू काय होईल 3/2 प्लस 2/3. अशा प्रकारे ही जी बेरीज केली 9 प्लस 4 13/6 मिळेल बघा. 9 plus 4 and divided by 6 मिळेल. And therefore tan theta is equal to 13 divided by 12. हा टू खाली येणार 13/12 मिळेल. मग त्याच्यावरून तुम्हाला आता इथे काय tan मिळाला आहे, तुम्हाला सेक कसा मिळेल, साइन पद मिळणार. सेक कसा मिळेल, तुम्ही जर का आता इथे tan म्हणजे ते ऍडिशन सबट्रॅक्शन केली आपण बरोबर. sec theta plus tan theta हे पहिलं इक्वेशन होतं, sec theta minus tan theta. हा सर इथे सबट्रॅक्शन केली आपण, tan theta मिळवण्यासाठी काय केलं सबट्रॅक्शन, म्हणजे हा sec theta minus tan theta आहे हे बरोबर झालं सबट्रॅक्शन. पण राईटला इथे आपल्याला मायनस लिहावं लागेल, कारण आपण सबट्रॅक्शन करतोय 1 मधून इक्वेशन नंबर 2 ला करतोय. तर मग इथे थोडा चेंज होईल. 9 minus 4 म्हणजे काय 5/6 मिळेल. लक्षात घ्या 5/6 मिळेल. आणि म्हणून tan theta येईल 5/12 असा बदल होईल. आणि sec theta मिळवायचा आहे तर तुम्ही ऍडिशन करा. ऍडिशन केल्यानंतर आधी जे मिळालं होतं ते मिळेल. तर ऍडिशन केल्यावर 2 sec theta इज इक्वल टू इथे प्लस राहणार, आधी काय लिहिलं होतं आपण 13/6 म्हणून sec theta येईल बघा 13/12. sec मिळाला तर cos पण मिळून जाईल तुम्हाला. sec मिळाला तर cos येईल 12/13. आणि अशा प्रकारे तुम्हाला sin सुद्धा मिळू शकतो. आता बघा sin थीटा काय विचारलेला आहे तुम्हाला sin थीटा, तर तुम्ही हे असं करू शकता tan थीटा इंटू cos थीटा असं जरी लिहिलं तरी आपल्याला sin थीटा मिळू शकतो. tan मिळालेला आपल्याला 5/12 आणि हा sec आहे तर cos पण मिळून जाईल, तो किती येईल 12/13. आणि मग हा कॅन्सल तर तुम्हाला येईल 5/13 sin. मग sin मिळाला तर cosec पण मिळू शकतो. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही वेगळे किमती घेऊन वेगळे रेशो काढू शकता. याच्यामध्ये दुसरा टाइप आहे आता बघा tan square theta plus cot square. पुढचा एक्झाम्पल आहे tan theta plus cot theta is equal to 2 आहे. तर tan square theta plus cot square theta सुद्धा 2 येईल. tan raised to 4 theta cot raised to 4 theta सुद्धा 2. tan raised to 8 plus tan raised to 8 cot raised to 8 is equal to 2. tan cube theta plus cot cube theta is also 2. हे सुद्धा आपल्याला एमसीक्यू साठी किंवा थेरी म्हणून एक्झाम्पल आपल्याला येऊ शकता. इझी आहे ते पण बघा. tan theta plus cot theta is equal to 2 आहे. मग स्क्वेअरिंग करायचं तुम्हाला. स्क्वेअरिंग केला a plus b प्रमाणे. तर tan square theta plus twice ab म्हणजे 2 tan theta into cot theta plus cot square theta is equal to काय होणार 2 चा स्क्वेअर 4. therefore tan square theta plus cot square theta म्हणजे काय केलं आपण ही एक टर्म लिहिली ही लिहिली शेवट, कारण ते पाहिजे आपल्याला. इज इक्वल टू काय होईल
हे जे आहे टॅन आणि कॉट आहे ते एकमेकांचे रेसिप्रोकल आहे म्हणजे 1 झाला. मग हा पण 2 into 1 म्हणजे 2 आहे आणि हा 4 आहे. मग आपण 2 राईटला घेतल्यावर परत तिथे 2 येईल म्हणून आहे ते. आणि आता परत स्क्वेअरिंग केलं तर काय होईल, याचा काय होईल tan raised to 4 theta आणि cot raised to 4 theta होईल. आता काय होईल, इथे जी मधली टर्म येईल म्हणजे याचा स्क्वेअर केला आपण तर ती कोणती येईल 2 into tan square theta into cot square theta येईल. परत तो 2 होईल, राईटला 4 होणार. मग 4 मधून हा इकडचा 2 वजा केला तर पुन्हा इथे 2 येईल. अशा प्रकारे मग याचा अजून स्क्वेअर केला तुम्ही, याचा परत स्क्वेअर केला तर काय येईल tan raised to 8 theta plus cot raised to 8 theta is equal to, याचा जर स्क्वेअर केला पुन्हा तर ही टर्म मिळेल आणि मधली टर्म काय येईल 2 into cot raised to 4 into tan raised to 4 into cot raised to 4. तो पुन्हा एकदा 2 येईल, राईटला 4 झालेले असतील तो 2 इकडे आणल्यावर पुन्हा एकदा 2 येईल. तुम्ही किती वेळा स्क्वेअर केला तरी राईट हँड साइडला 2 राहणार. आता हे 4 नंबरला काय आहे क्यूब आहे बघा, क्यूब. तर त्याचं काय होईल, आपल्याला हा एक रिझल्ट माहिती आहे x plus y ब्रॅकेट क्यूब काय राहतो x cube plus 3x square y plus 3x y square plus y cube असं आपल्याला मिळतं. मग आपण काय करू x cube plus y cube हे एका ब्रॅकेट मध्ये लिहून टाकलं आणि प्लस ह्या ज्या दोन टर्म आहेत तिथून 3xy जर आपण कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये काय मिळेल xy आणि लेफ्टला काय आहे x plus y ब्रॅकेट क्यूब. म्हणून x cube plus y cube मिळेल x plus y ब्रॅकेट क्यूब minus 3xy into x plus y. ही आयडेंटिटी आपण लक्षात घेतली तर हे क्यूबचं उत्तर मिळेल. tan cube theta plus cot cube theta is equal to काय मिळेल बघा मग tan theta plus cot theta ब्रॅकेट क्यूब minus 3 into tan theta into cot theta into ब्रॅकेट मध्ये tan theta plus cot theta. मग याची किंमत किती दिली आपल्याला 2 minus 3 हा काय होईल पुन्हा 1 आणि हा ब्रॅकेट पण परत 2 म्हणजे 8 minus 6 is equal to त्याला 2. हे बघा tan cube theta plus cot cube theta पुन्हा एकदा 2 मिळालेलं आहे. आता तुम्ही याच्यामध्ये कसं आहे tan आणि cot चं कॉम्बिनेशन आहे ते एकमेकांचे रेसिप्रोकल आहे म्हणून मधली टर्म तुम्हाला tan आणि cot कट होऊन 2 राईटला गेलेला आहे. तुम्ही जर का इथे tan ऐवजी sin लिहिलं, sin थीटा लिहिला आणि मग त्याचा रेसिप्रोकल काय करायला लागेल cosec थीटा इज इक्वल टू, आता तुम्ही 2 ऐवजी 3 पण घेता, 2 घेतला तर हे सगळं sin स्क्वेअर थीटा प्लस cosec थीटा परत 2 येईल, sin रेस टू 4 cosec रेस टू 4 पुन्हा एकदा 2 येईल. पण जर का तुम्ही इथे 3 घेतला तर काय होईल बघा, 3 घेतला तर तुम्हाला स्क्वेअर मध्ये काय मिळेल sin स्क्वेअर थीटा प्लस cosec स्क्वेअर थीटा. हा 3 नाही राहणार, लक्षात घ्या काय येतो तो त्याचा स्क्वेअर करायचा 9 आणि 2 ने कमी करायचं म्हणजे 7 उत्तर येईल. sin स्क्वेअर थीटा प्लस cosec स्क्वेअर थीटा 7 येईल. नंतर sin रेस टू 4 थीटा प्लस cosec रेस टू 4 थीटा याची किंमत पुन्हा 3 नाही राहणार तर ती होईल 47. असं का होईल
त्याचा वर्ग करायचा, 7 चा 49 स्क्वेअर होईल आणि इथली मधली टर्म राईटला येणार म्हणून तो काय होईल 47. मग मागच्या वेळी ते 2 2 2 असंच का राहिलं, कारण 2 चा वर्ग 4 झाला, 4 झाला आणि आपण 2 कमी करत गेलो म्हणून पुन्हा 2 होऊन जायचा तो. मग 2 चा वर्ग पुन्हा 4 झाला, परत मधली टर्म राईटला घेतली आपण तर ते 4 झाली आणि त्याच्यामुळे 4 - 2 म्हणजे दरवेळेस 2 2 होत गेला. तर इथे असं नाही, काय करायचं असतं, ही आयडेंटिटी दिली तुम्हाला sin + cosec = 3 आहे, तर स्क्वेअर करायचा, स्क्वेअर मध्ये उत्तर पाहिजे असलं तर याचा स्क्वेअर करायचा आणि 2 ने कमी करायचा. मग आता ही आयडेंटिटी आहे, पुन्हा याचा स्क्वेअर करायचा दोघांचा, याचाही स्क्वेअर करायचा आणि 2 ने कमी करायचा म्हणजे 47 म्हणजे 49 - 2. आता इथे जर का समजा 5 घेतले तर इथे किती येतील, मग आता स्क्वेअर करायचा, 2 ने कमी करायचा 23 आणि परत स्क्वेअर केला तर काय होईल, स्क्वेअर करायचा 529 होईल तो आणि 2 ने कमी करायचा म्हणजे 527 अशा प्रकारे. आणि अजून एक कॉम्बिनेशन आहे cos थीटा + sec थीटा पण तुम्ही घेऊ शकता. आता यातलं एखादं तुम्हाला उदाहरण मी सोडवून दाखवतो. आता 5 लिहिलाय आपण आणि हे दाखवायचे, त्याचा स्क्वेअर करा, स्क्वेअर करा sin स्क्वेअर थीटा प्लस मधली टर्म 2 sin थीटा cosec थीटा, बरोबर. तिसरी टर्म cosec स्क्वेअर थीटा = 25. मग काय होईल बघा, sin स्क्वेअर थीटा प्लस cosec स्क्वेअर थीटा आणि हा काय झाला cos sin थीटा * cosec थीटा पुन्हा 1 होऊन गेला बघा, 1 × 2 म्हणजे 2 आणि मग हा तर लिहिलाय आपण, हा पण लिहिलाय, हा 25, हा 2 तिकडे गेला तर किती उत्तर येईल 23. असं आहे, म्हणजे स्क्वेअर करणे 2 ने कमी करणे. आता पुन्हा याचा स्क्वेअर केला तर काय होईल, sin⁴ थीटा प्लस काय येणार तिथे 2 sin स्क्वेअर थीटा * cosec स्क्वेअर थीटा प्लस काय येईल cosec⁴ थीटा. या 23 चा वर्ग 529. मग पुन्हा काय होणार बघा बरं, sin⁴ थीटा प्लस cosec⁴ थीटा = आता हा किती आहे 529 आणि इथून हा परत sin आणि cosec एकमेकांचे रेसिप्रोकल असल्यामुळे 1 होऊन जाईल. मग राईटला घेतल्यावर किती येईल 527 अशा प्रकारे. म्हणजे तुम्ही एक सिंपल टर्म असते, स्क्वेअर मध्ये काय स्क्वेअर करा 2 ने कमी करा, पुन्हा स्क्वेअर करा 2 ने कमी करा, म्हणजे अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला सोडवता पण येतील. आणि MCQ चं उत्तर लिहायचं असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही हे करू शकता. आणि तुम्हाला अजून सांगितलं मी की cos थीटा आणि sec थीटा असं पण किंवा कॉम्बिनेशन तुम्हाला घेता येईल. आणि याचं क्यूब मध्ये काय होईल बघा, ते पण आपण 1 मिनिटात सांगतो तुम्हाला की क्यूब मध्ये काय होईल, sin³ थीटा प्लस cosec³ थीटा विचारलं तर मागच्या वेळी राईटला 2 असताना उत्तर 2 आलं होतं. इथे तसं नाही, याचं उत्तर काय येतं क्यूब करायचा, त्याचा क्यूब करायचा आणि मग 3 पट वजा करायचे. म्हणजे इथे पहा दिसेल तुम्हाला, इथे असं दिसेल sin थीटा प्लस cosec थीटा ब्रॅकेट क्यूब मायनस काय करता आपण 3 टाइम sin थीटा * cosec थीटा ब्रॅकेट मध्ये काय येईल sin थीटा प्लस cosec थीटा. हे थोड्या वेळापूर्वी तुम्हाला आयडेंटिटी x + y ब्रॅकेट स्क्वेअर वरून सोडवून दाखवलं. आता काय आलं बघा, आता राईटला किती आहे 5, मग 5³ घ्या -3 हा पुन्हा 1 आणि हा किती आहे 5 म्हणजे 5³ आहे 125 - 15 म्हणजे ते येईल 110. म्हणजे क्यूब जेव्हा असेल तर काय करायचे,
क्यूब जर असेल, स्क्वेअर असेल, रेस्ट टू 4 असेल तर सोपं आहे ते, स्क्वेअर करणे 2 कमी करणे. पण क्यूब असेल तर काय करायचंय, क्यूब करायचा, क्यूब करायचा. 5 आहे ना, त्याचा 125 झाला आणि 3 पट वजा करायचे, म्हणजे 15 वजा करून टाकायचे, म्हणजे किती येतील 110. आता बघा इथे जर 3 दिला आहे समजा तुम्हाला, तर क्यूब मध्ये काय उत्तर येईल, क्यूब करा 27 आणि त्याची 3 पट वजा करायची, म्हणजे 9 वजा करायचे, म्हणजे 18 उत्तर येईल क्यूब घेतलं. 4 घेतलं तर काय होईल, समजा तुम्ही इथे 4 घेतला तर हे क्यूब मध्ये काय उत्तर येईल, कसं करायचं, याचा क्यूब करायचा 64, म्हणजे 4 क्यूब करायचा मायनस त्याची 3 पट वजा करायची. 4 क्यूब म्हणजे 64 मायनस 12 वजा केले की तुम्हाला तिथे 52 येते. म्हणजे अशा प्रकारचे अनेक एक्झाम्पल आपल्याला याच्यावर सोडवता येतील. एखाद दुसरं तुम्हाला फक्त बुक मध्ये आहे, पण मी असे सिमिलर सर्व एक्झाम्पल याच्यामध्ये कव्हर केले आहे. धन्यवाद.